नागपूरकरांसाठी आता एक गुड न्यूज आहे। मुंबई पाठोपाठ राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरातही मेट्रो रेल्वे धावणार आहे। या संबंधीची अधिकृत घोषणा काल करण्यात आली। शहराच्या पूर्व पश्चिम आणि उत्तर दक्षिण भागांना जोडणाऱ्या या प्रकल्पासाठी 2 मार्ग निर्धारित केले जाईल। केंद्र आणि राज्य सरकारकडून याकरता निधी मिळणार आहे। शहरातल्या 38 किलोमीटर मार्गावरती धावणाऱ्या या मेट्रोच्या मार्गावर 37 स्टेशन्स असतील। त्यासाठी 8680 कोटींचा खर्च अपेक्षित आहे। या प्रकल्पासाठी येणाऱ्या एकूण खर्चापैकी 43.73% रकमेचं कर्ज जपानच्या एका आर्थिक कंपनीकडून घेण्यात येणार आहे। हा प्रकल्प 6 वर्षात पूर्ण होण्याची अपेक्षा आहे। 38.2 किलोमीटरचा हा मेट्रोचा मार्ग आहे। $8,680 कोटींचा खर्च यासाठी अपेक्षित आहे। 6 वर्षात प्रकल्प पूर्ण होण्याची तयारी करण्यात आलेली आहे। केंद्र आणि राज्य सरकारसह महापालिकेचा संयुक्त प्रकल्प हा असणार आहे। नागपुरात मेट्रो धावणार हे खूप चांगला प्रस्ताव पारित झालेला आहे। यांना आम जनतेला याचा लाभ मिळेल। पब्लिक ट्रान्सपोर्टच्यामुळे जो मेट्रो येईल तर नागपुरातली लाईफ पण चेंज होऊन जाईल आणि हा खूप चांगला स्वागतयोग्य फैसला जो घेतला आहे महाराष्ट्र मंत्रिमंडळाने, हे त्याचं स्वागत करतो। हे जर आधी झालं असतं तर बेटर झालं असतं, पण आता जर झालं पण हे लवकर व्हायला पाहिजे। हे काम असं नाही की याला 10 वर्ष लागतील, 15 वर्ष असं नाही, हे 4-5 वर्षात व्हायला पाहिजे। झी 24 तास, एक पाऊल पुढे।